नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं प्रकरण सुरू केलेलं होतं सहकारी संस्थेचे संघटन. आता त्याचे जे सहकारी संस्थेचे जे सभासद आहे त्याचे अधिकार जबाबदाऱ्या पाहिलेलं होतं. आता जो पुढचा पॉईंट आहे व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती, तो मुद्दा पाहणार आहोत. आता सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा जी होत असते, ती वार्षिक सभा जी आहे ती ही व्यवस्थापन समितीमार्फत चालवली जाते आणि ही व्यवस्थापन समिती चालवण्याचे अधिकार जे आहेत ते हे व्यवस्थापन समितीला मिळालेले असतात. आता सभासद काय आहेत? सहकारी संस्थेचे मालक आहेत, पण सगळे सभासद सहकारी संस्थेचा कारभार पाहू शकत नाहीत किंवा सगळे सभासद दैनंदिन जो कारभार होत असतो त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत, कारण सभासदाची संख्या काय असते? जास्त असते. काही सभासद दूरवर राहत असतात, त्यांचं दूरवर वास्तव्य असतं. काही सभासदांच्यामध्ये बदल होत असतो. मग त्याच्यासाठी काय आहे, सगळे सभासद कारभार पाहू शकत नाही, म्हणून त्या सभासदामधून काही संचालक नियुक्त केले जातात आणि त्या संचालकांनाच व्यवस्थापन समिती असे म्हणतात. जो संचालकांचा समूह असतो त्यांना व्यवस्थापन समिती असे म्हणतात. आता त्यांनी व्याख्या पण दिलेली आहे. ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपवण्यात आले आहे आणि ज्या त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या समितीकडे कारभार सोपवला आहे संस्थेच्या, तिलाच काय म्हणतात? व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत 1961 मध्ये ज्या उपविधी आहेत त्या उपविधीच्या मार्फत ह्या व्यवस्थापन समितीला सर्व अधिकार काय झालेले असतात? प्राप्त झालेले असतात आणि दैनंदिन कामकाजाबाबतचे सर्व निर्णय जे आहे ती ही व्यवस्थापन समिती करते आणि व्यवस्थापन समितीचा कार्यकाल जो आहे तो 5 वर्षाचा असतो. आता ह्या व्यवस्थापनाची समितीची रचना आपण बघणार आहोत. आता व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या जी आहे ती उपविधीमध्ये दिलेली असते आणि त्यानुसार काय केलं जातं? ती संख्या ठरवली जाते. आता ही जी संख्या आहे ती विषम अंकात असते. का विषम असते? तर कारण त्यांच्यामध्ये जेव्हा मतदान येतं त्यावेळेस समानता टाळावी यासाठी ही संख्या काय असते? विषम असते. आता व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असू शकते आणि ह्या 21 मध्ये 2 महिला ज्या असतात त्या सदस्य म्हणून असल्या पाहिजेत. आता निबंधकास समिती सदस्यांची संख्या जी आहे ते ठरविण्याचा अधिकार आहे किंवा ज्या निबंधक जो आहे त्याच्याकडे हे कोणतंही त्यामधील बदल असतील तर ते काढून घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे हे सगळं निबंधक ठरवू शकतो. आता आपण कार्य बघणार आहोत व्यवस्थापन समितीचे. पहिलं आहे बघा, धोरणांची अंमलबजावणी. ज्यावेळेला अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते त्या सभेमध्ये सहकारी संस्थेचं संचालन कशा पद्धतीनं करावं किंवा धोरणं कोणती असावीत हे निर्णय घेतले जातात आणि ते निर्णयाची अंमलबजावणी जे आहे ते करण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीचं आहे. आता तुमच्या लक्षात येईल ही सहकारी संस्था जी आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी स्थापन केलेली आहे. आपल्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी सगळ्यांनी आपल्या जवळची थोडी थोडी रक्कम जमा करून याच्यामध्ये ते सभासद म्हणून झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा हेतू काय असतो की आपला ह्याच्यामध्ये काहीतरी फायदा व्हावा, त्यांच्या हितासाठी त्या संस्थेमध्ये ते इन्व्हॉल्व झालेले असतात. अशा वेळेला कोणतीही संस्था चालवत असताना त्याच्यामध्ये नियम असणं काय आहे? गरजेचे आहे. नियम म्हणजेच काय? तर धोरणं संस्थेची, आणि त्या धोरणांची अंमलबजावणी कुणी करायची आहे? तर व्यवस्थापन समितीनं करायची आहे. हे पहिलं कार्य झालं कुणाचं? व्यवस्थापन समितीचं, की जी धोरणं ठरवून दिलेली आहेत उपविधीत त्या धोरणांची अंमलबजावणी त्यांनी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, सभासदत्वास पात्रता. आता संस्थेच्या कार्यक्षेत्रातील जे पात्र व्यक्ती आहेत, सभासदत्वास मान्यता. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील जे पात्र व्यक्ती आहेत ते सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करत असतात आणि संस्थेचा सचिव आलेले जे अर्ज आहेत ते व्यवस्थापन समितीपुढे ठेवत असतो. आता सभासदत्वासाठीचा अर्ज हा जो आहे तो योग्य रीतीनं भरलेला असेल किंवा आवश्यक प्रवेश शुल्क, किमान भागभांडवलाची रक्कम भरलेली असेल तर अशा वेळेला व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केले जातात आणि त्या सभासदत्वाचा निर्णय जो आहे तो अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत घेतला पाहिजे.
आता नोंदणी होताना झालेले सभासद वेगळं आणि ज्या वेळेला ही संस्थेचं कामकाज सुरू होतं त्यावेळेला सभासद म्हणून आलेले अर्ज त्याच्या मान्यतेमध्ये हे सांगितलेलं आहे की व्यवस्थापन समिती त्यांना काय करत असते, मान्यता देत असते. त्यामुळे तो निर्णय जो आहे त्याचा अर्ज आलेला आहे त्या अर्जापासून 3 महिन्याच्या आत तो निर्णय घ्यावा लागतो आणि ज्या दिवशी घेतलेला आहे निर्णय त्या दिवसापासून 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला कळवला जावा लागतो. म्हणजे तुम्हाला सभासद म्हणून घेतलं की नाही घेतलं, नसेल घेतलं तरी कारण द्यावं लागतं, घेतलं असेल तरी ते घेतलं म्हणून तसं लेटर त्यांना पाठवावं लागतं. आता ही सभासदत्वास मान्यता देण्याचं काम ह्या व्यवस्थापन समितीचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. आता सहकारी संस्थेचं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडणं काय आहे, आवश्यक आहे आणि हे काम पार पाडण्यासाठी जिथं जिथं गरज आहे तिथं कर्मचारी नियुक्त करणं गरजेचं आहे, तरच ते व्यवस्थापन व्यवस्थितरित्या होऊ शकेल. अशा वेळेला कोणत्या कामासाठी कोणत्या पद्धतीचं कामगार पाहिजेत किंवा कर्मचारी पाहिजेत, मग त्याच्यासाठी काय केलं जातं, वर्तमानपत्रात जाहिराती दिली जातात, नंतर अर्ज मागवले जातात, अर्जाची छाननी केली जाते, परत मुलाखत पत्रे पाठवली जातात, मुलाखती घेतल्या जातात, परत त्याच्यामधून मग सेवकांची निवड केली जाते, त्यांचं वेतन ठरवलं जातं आणि मग त्यांना नियुक्तीपत्र पाठवून त्यांना त्या कामावरती काय केलं जातं, रुजू करून घेतलं जातं. म्हणजे अशा प्रकारे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं कामसुद्धा कुणाचं आहे, तर व्यवस्थापन समितीचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, भाग भांडवलात वाढ. म्हणजे कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास अधिमंडळाची वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबत ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. आता निबंधक भाग भांडवल वाढवण्याबाबत निर्णय घेत असतो, पण निबंधकाच्या मान्यतेनुसारच व्यवस्थापन समितीला काय करावं लागतं, पुढील कारवाई करावी लागते. म्हणजेच भाग भांडवलात वाढ करण्याचं काम जे आहे ते हे व्यवस्थापन समितीचं आहे आणि त्याच्यासाठी त्याला निबंधकाकडून ते मंजूर करून घ्यावं लागतं. म्हणजे हे एक काम व्यवस्थापन समिती करत असते. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, निधीमध्ये वाढ. म्हणजे सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते. आता निधीमध्ये वाढ करण्यासाठी ठेवी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीकारायच्या, अर्ज घ्यायचं, देणगी स्वीकारायचं, म्हणजे वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून ह्या निधीमध्ये काय केली जाते, वाढ केली जाते, की जेणेकरून सहकारी संस्थेमध्ये भांडवल वाढावं, त्यांची कार्यक्षमता वाढावी, यासाठी ह्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णयसुद्धा व्यवस्थापन समिती घेत असते. त्याच्यानंतर पुढचा बघा 6वा, सेवकांच्या तक्रारींचे निवारण. आता सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असतात, काही मागण्या असतात. मग ह्या सेवकांच्या तक्रारी म्हणा, मागण्या म्हणा, त्या सूचनांकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे. कारण त्यांच्या तक्रारीकडे लक्ष नाही दिलं तर काय होणार आहे, त्या सेवकामध्ये अस्वस्थता निर्माण होणार आहे आणि त्याचा कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यासाठी सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी, तक्रार करत असतात. त्यामुळे त्याच्यावर कार्यवाही करणं गरजेचं आहे. आता कर्मचाऱ्यांच्या तक्रारी काय असतात बघा, जे काम करणारे त्यांना वेळ व्यवस्थित हवी असते, कार्यालयात सुविधा हवी असते, आरोग्यविषयक सोयी हव्या असतात, तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा, ह्या सगळ्या त्यांच्या मागण्या असतात. आणि अशा वेळी व्यवस्थापन समितीने काय केलं पाहिजे, त्या प्राप्त झालेल्या तक्रारीवर विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सेवकाच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम ह्या व्यवस्थापन समितीचं आहे.